नमस्कार STC फॅमिली. चला आधी व्हिडिओला लाईक करून घ्या. या लव्ह स्टोरीवर तुम्ही जे प्रेम दाखवलं त्याबद्दल खूप आभार. आणि या स्टोरीला 5 लाखांपेक्षा जास्ती व्ह्यूज आणि 35,000पेक्षा जास्ती लाईक्स आले आहेत. हे केवळ तुमच्या अमाप प्रेमामुळे शक्य झालं आहे. प्रत्येक एपिसोड गणित तुम्ही जो प्रतिसाद दिला त्यातून ही लव्ह स्टोरी फुलत गेली. अतिशय सरळ, सोपी, सुंदर आणि प्रत्येक गोष्टीची मर्यादा ओळखून लिहिलेल्या या स्टोरीला तुम्ही उचलून धरलत याबद्दल शतशः आभार. तुम्हाला मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीबद्दल काय आवडतं ते कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका. सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 107वा भाग. मीत मायासमोर आजोबांचा प्रस्ताव. तुला असं वाटत नाही का माया की आपल्या या सुंदर क्षणांसाठी किती जणांनी आपली मदत केली आहे. सर्वजण आपल्यासाठी किती काही करतायत. मीतने मायाकडे एक कटाक्ष टाकून विचारलं. हो मीत, आपण एकमेकांशी ज्या सहजतेने बोलतोय, हसतोय, त्यामागे किती जणांचा हात आहे. आपलं प्रेम आपल्या दोघांपुरतं नसून आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांनी ते अनुभवलं आहे. माया थोडीशी विचारात पडली, मग त्याच्याकडे बघून म्हणाली. त्यांच्या लंचमधलं हसणं, गप्पा अगदी मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचलं होतं. मीतच्या चेहऱ्यावरची ती आनंदी छटा आणि मायाच्या नजरेतील ते समाधान दोघांनाही हा क्षण लक्षात ठेवण्यासारखा होता. माया, आजचा हा दिवस मी कधीच विसरणार नाही. तुझ्यामुळे माझं ऑफिसचं आयुष्यसुद्धा खूप सुंदर झाले. लंच संपताना मीतने मायाचा हात धरला आणि मनापासून म्हटलं. मायाला मीतच्या या शब्दांनी एक प्रकारचा आनंद वाटला. मी सुद्धा तुझ्याबरोबर प्रत्येक क्षण असाच आनंदाने घालवू इच्छिते मीत, ती हलकेच म्हणाली. त्यानंतर त्यांनी शांतपणे लंच संपवलं आणि दोघांनीही एकमेकांकडे पाहून एक स्मित केलं. लंचनंतर मायाने पुढचे इंटरव्ह्यू घेतले. ऑफिस संपल्यानंतर मीत आणि माया घरी परतले. लिव्हिंग रूममध्ये आजोबा त्यांची वाट पाहत बसले होते. त्यांनी गोड हसत दोघांचं स्वागत केलं आणि दोघांना सोफ्यावर बसायला सांगितलं. त्यांचा चेहरा अगदी चमकत होता. जणू काही त्यांनी काहीतरी खास ठरवलं होतं. मीत आणि माया, मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे, आजोबा म्हणाले. आजोबा आता काय बोलणार याकडे मीत आणि मायाचं लक्ष लागलं होतं. मीत आणि मायाने एकमेकांकडे पाहिलं आणि सोफ्यावर बसले. आजोबांनी काय खास सांगण्यासाठी बोलावलंय हाच विचार त्यांच्या मनात चालू होता. कालच त्यांनी एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकार केला होता आणि त्यानंतरचा प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी नवीन होता. आजोबांनी टीव्ही बंद केला आणि बोलायला सुरुवात केली. मीत आणि माया, मला एक गोष्ट तुमच्याशी बोलायची आहे. मी तुमच्या प्रेमाचा साक्षीदार आहे. काल तुम्ही एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकार केलात आणि त्याने मी भरून पावलो आहे. तुम्हा दोघांच्या एकत्र येण्याने मी खूप समाधानी आहे. पण
एक गोष्ट राहिली आहे जी मला वाटतं तुम्ही करायला हवी आहे. आजोबांनी बोलायला सुरुवात केली. मीत आणि माया आजोबांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकत होते. काय आहे दादू? काही काम आहे का? काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? मीतने आजोबांकडे आश्चर्याने पाहिलं आणि विचारलं. हो बेटा, एक मोठं काम आहे. तुम्ही दोघांनी एकमेकांसोबत आयुष्य जगायचं ठरवलं, पण हे सगळं एक विधीनुसार व्हायला हवं. आजोबा बोलत होते. तुम्ही कोर्ट मॅरेज केलं आहे मान्य आहे, पण आता मला वाटतं की एक मोठा समारंभ करून तुमच्या या प्रेमाला आणि नात्याला मान देणं गरजेचं आहे. तुम्हा दोघांचं अधिकृत विधिवत लग्न घडवून आणवावं असं मला वाटतं, आजोबा म्हणाले. आजोबांच्या या वाक्याने मीत आणि माया आश्चर्यचकित झाले. दादू, कोर्ट मॅरेज केलं ते पुरेसं नाही का? आम्ही तर एकमेकांसाठी आहोतच. मग पुन्हा पारंपरिक पद्धतीने लग्न करण्याचं कारण काय आहे? आश्चर्यचकित होऊन मीत म्हणाला. आजोबांनी एक दीर्घश्वास घेतला. हो, बरोबर आहे. कोर्ट मॅरेज झालं असलं तरी विधिवत लग्न करणे ही तुमच्या दोघांच्या आयुष्यातली एक मोठी पायरी आहे. पारंपरिक पद्धतीने लग्न करणे समाज मान्यतेसाठी महत्त्वाचं आहे. विवाहात संपूर्ण कुटुंब, मित्र, आप्तेष्ट असतात. त्यामुळे ते फक्त एक तात्कालिक आनंद नसतो, तर एक संस्कार असतो. हा संस्कार आपल्या संस्कृतीत खूप महत्त्वाचा आहे. जसं विवाह हा एक नवा आयुष्याचा अध्याय आहे, तसंच तो कुटुंबासाठी, समाजासाठी एक अस्मिता आहे. आजोबांनी समजावून सांगायचा प्रयत्न केला. मीतला या सगळ्या गोष्टी पटवून देणं किती अवघड आहे याची त्यांना कल्पना होती आणि त्यांनी यासाठी आधीच तयारी करून ठेवली होती. मायाचं काय मत आहे हे आजोबांना जाणून घ्यायचं होतं, पण ती सध्या तरी शांतपणे मीत आणि आजोबांचं बोलणं ऐकत होती. पण दादू, जर आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि ते मनापासून आहे, तर हा समारंभ कितपत आवश्यक आहे? मीतने परत प्रश्न विचारला. एखादी गोष्ट जोपर्यंत मनापासून पटत नाही तोपर्यंत करणार नाही असा मीतचा स्वभाव होता आणि मोठे समारंभ, प्रोग्राम्स करण्यासाठी तो लगेच राजी होत नसत. बेटा, प्रेम हे फक्त मनात असण्याची गोष्ट नाही, तर ते जाहीर करण्याची गोष्ट आहे. विवाहाच्या विधीमध्ये असणारं सौंदर्य, त्याच्या पद्धती, संस्कार हे सर्व तुम्हाला एक नवी ऊर्जा देतात. ते तुम्हाला एकमेकांसाठी अधिक जबाबदार बनवतात. हा एक सामाजिक संस्कार आहे. आजोबा थोडं हसले आणि म्हणाले. माया बेटा, तुझं काय म्हणणं आहे? आजोबांनी मायाकडे पाहत विचारलं. मायाने आजोबांच्या शब्दांमध्ये असलेला विचार पाहिला. तिला थोडं नवल वाटत होतं, कारण तिला असं वाटलं होतं की लग्न हा एक साधा निर्णय आहे. पण आजोबांचे शब्द ऐकून तिला हे लक्षात आलं की यात एका मोठ्या आदराचा, आशीर्वादाचा भाग आहे, जो समाज
आणि कुटुंबाकडून मिळतो. दादू, मला तुम्ही जे म्हणत आहात ते पटत आहे, पण मला वाटतं मी जे म्हणेल त्याप्रमाणे करावं. त्याला ज्यातून आनंद मिळेल अशा गोष्टी कराव्यात. माया काही सेकंद विचार करून म्हणाली. माया, तू फक्त मीतची पत्नी नाहीयेस, तर राजाध्यक्ष परिवाराची सून आहेस. राजाध्यक्षांच्या सुनेचं राजाध्यक्षांच्या घरी अतिशय दिमाखात स्वागत झालं पाहिजे आणि त्यासाठी हा विवाह समारंभ अत्यावश्यक आहे. आजोबा पुढे म्हणाले. आणि मुख्य म्हणजे जर मीचे आई वडील असले असते तर त्यांना देखील तुमचं असं लग्न पाहायला आवडलं असतं. आणि माझी पण अशीच इच्छा आहे. मीत आणि मायाचा होकार मिळवण्यासाठी आजोबांनी त्यांचा शेवटचा पर्याय काढला. मीतला आता आजोबांचे विचार पटत होते, कारण त्याने पाहिलं होतं की आपल्या संस्कृतीत लग्नाची एक वेगळीच ऊर्जा असते. प्रत्येक विधी, प्रत्येक क्षण तो दोघांसाठीच असतो. माझ्या मनात तर नेहमीपासून असंच होतं की माझं साधं लग्न व्हावं, पण आता दादूंचे विचार ऐकून मला असं वाटतं की हा विवाह समारंभ खरंच खूप महत्त्वाचा आहे. मीतने हळूच मायाकडे पाहिलं आणि म्हणाला. मीत, दादूंचा विचार मला देखील मान्य आहे. हा विवाह समारंभ फक्त आपल्या दोघांपुरता नाही, तर राजाध्यक्ष परिवारासाठी, आपल्या मित्रमंडळींसाठी, आप्तेष्टांसाठी आहे. आपल्या प्रेमात, आपल्या आनंदात ते सहभागी होतील. मायाने देखील मीतच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली. माया आणि मीत एकमेकांकडे पाहून स्मित करत होते. त्यांनी आजोबांच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यांना जाणवलं की हा निर्णय म्हणजे एक नवीन प्रवास आहे, ज्यात फक्त त्यांचं प्रेम नाही, तर त्यांचं नातं, त्यांचं कुटुंब आणि त्यांची परंपरा आहे. आता खरं तर हे लग्न त्यांच्यासाठी खूप खास बनणार होतं, कारण हे फक्त एक बंधन नव्हतं, तर एकमेकांना ओळखून, समजून आणि मनातून प्रेम स्वीकारून नव्याने सुरू होणारं नातं होतं. त्या दोघांकडे पाहून आजोबांना देखील समाधान वाटत होतं. मीतला लग्नासाठी पटवणं जितकं अवघड वाटलं होतं तितकं अवघड गेलं नाही, असं त्यांना वाटलं. मीत, राजाध्यक्षांच्या काही नातेवाईकांची आणि गेस्टची मी उद्या लिस्ट बनवेन. तुला कुणाला इन्व्हाइट करायचं आहे त्याची लिस्ट तू बनव. आजोबा म्हणाले. माया बेटा, तू सुद्धा तुझी लिस्ट बनव. तुझे नातेवाईक, मित्रमैत्रिणी वगैरे. आजोबा मायाकडे पाहत म्हणाले. माझं इतकं काही नाहीये दादू, माझे खूप मोजकेच गेस्ट असतील. माया स्मितहास्य करत म्हणाली. खरंच तिच्या आयुष्यात किती मोजके लोक होते ज्यांना ती तिच्या लग्नासाठी बोलवू शकेल. अरे माया, असं कसं? आपण सरिताताई आणि आश्रमामधल्या सगळ्यांना बोलूयात ना. मीत लगेच म्हणाला. मीत मायाबद्दल किती विचार करतो हे तिला जाणवलं. मायाने होकारार्थी मान हलवली. आजोबांना देखील मीतमध्ये झालेला हा बदल खूप भावला. मीत असा समोरच्याचा विचार करून आपले मत मांडेल असा विचार
त्याच्यासाठी खूप सुखावह होता. लग्न समारंभाची पहिली पायरी म्हणजे शुभ तारखा ठरवण्यासाठी पंडितजींना बोलावणं. हा विचार करून मीतने एक खोल श्वास घेतला आणि मायाकडे पाहिलं. मायाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचा एकत्रित भाव दिसत होता. ठीक आहे दादू, मग तुम्ही सांगा पुढे काय करायचं ते. पंडितजींना कॉल करून बोलावून घेऊ देत का मग उद्या? मीतने विचारलं. आजोबांनी मीत आणि मायाकडे पाहत स्मित केलं. काय झालं दादू, आणखी काही बाकी आहे का? आजोबा असं का स्मित हास्य करत आहेत हे पाहून मीतने विचारलं. बेटा, पंडितजी दुपारीच येऊन गेलेत आणि त्यांच्यासोबत माझी शुभ मुहूर्त, तारखा आणि विधी यावर चर्चा झाली आहे. आजोबा मिश्किलपणे हसत म्हणाले. मीत आणि माया दोघे आश्चर्यचकित होऊन आजोबांकडे पाहू लागले. असं काय पाहत आहात? मला खात्री होती की तुम्ही दोघे माझ्या प्रस्तावाला नकार देणार नाही. त्यामुळे मी माझी तयारी चालू केली आहे. आजोबा पुढे म्हणाले. आणि तुमचा यासाठी कसा होकार मिळवावा यासाठी देखील माझी पूर्ण तयारी होती. आजोबा मिश्किलपणे हसले. आजोबांच्या या वाक्यावर मीत आणि माया मनमुरादपणे हसले. मीतने आजोबांचे शब्द ऐकून त्यांना मिठी मारली. धन्यवाद दादू, तुमच्यामुळे हे सगळं शक्य होतंय. तुम्ही नेहमीच आमच्यासाठी उभे राहिलात. आम्ही दोघे एकत्र येण्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्न केलेत. मीत म्हणाला. माया देखील एकदम भावूक झाली होती. दादू, तुमच्यासारखा पाठिंबा असणं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हे लग्न आम्हा दोघांसाठी खूप खास आहे आणि तुम्ही आमच्यासोबत असाल तर या लग्नाची महत्ता वाढेल. तिने मीतकडे पाहिलं आणि हळूच आजोबांना म्हटलं. आजोबांनी मायेने त्या दोघांनाही जवळ घेतलं. तुमचं प्रेम, तुमचं नातं पाहून मला खूप आनंद होतोय. मला खात्री आहे की हे लग्न फक्त एक विधी न राहता तुम्हा दोघांसाठी एक नवीन प्रवास सुरू होईल. आजोबा म्हणाले. रोजच्या जगण्यात गुंतलेले मीत आणि माया आता या नवीन अध्यायासाठी तयार झाले होते. मीतला आता या दिवसाच्या प्रत्येक क्षणाचं वेगळं महत्त्व जाणवू लागलं. त्याला जाणवत होतं की हे लग्न म्हणजे फक्त एक विधी नाही, तर त्याच्या मायावरच्या प्रेमाचं आणि जीवनाचं एक नवीन स्वप्न आहे. त्याला हेही वाटत होतं की आपल्या नात्यात आता एक वेगळी जवळीक आणि बांधिलकी येणार आहे. मायालाही हळूहळू त्याचं महत्त्व कळू लागलं होतं. तिला आठवलं, मीत सोबत लग्न करून ती जेव्हा राज्याध्यक्षाच्या बंगल्यावर राहायला आली होती तेव्हा त्यांचे सुरुवातीचे दिवस, जेव्हा त्यांच्यात फक्त एक तटस्थता होती, एक कॉन्ट्रॅक्ट होता. पण आता त्याच तटस्थतेचं आणि त्या कॉन्ट्रॅक्टचं प्रेमात रूपांतर झालं होतं. ती स्वतःला खूप भाग्यवान समजत होती, कारण तिला मीतसारखा सहचर मिळाला होता, जो तिच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. डिनरनंतर दोघे बेडरूममध्ये गेले. मीतला अचानक आठवलं की सिंगापूरमध्ये तिने बनवून दिलेल्या विशलिस्टमध्ये एक गोष्ट मायाने तिच्या लग्नाबद्दल लिहिली होती.
त्याने कुतूहलाने ती विशलिस्ट पुन्हा उघडली. त्यातल्या एका ओळीवर त्याचं लक्ष गेलं, ज्यात मायाने लिहिलं होतं, माझ्या जीवनसाथीसोबत माझ्या लग्नाचा एक ग्रँड सोहळा व्हावा असं माझं स्वप्न आहे. मीतने ही ओळ वाचली आणि त्याला जाणवलं की आता तिचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. पण मग काही वेळापूर्वी माया आजोबांच्या प्रस्तावाला लगेच होकार का देत नव्हती असा विचार तो करू लागला. माया, तुझ्या विशलिस्टमध्ये तर तू लिहिलं आहेस की तुला तुझ्या पार्टनरसोबत ग्रँड वेडिंग करायचं आहे. मग आजोबांच्या प्रस्तावाला तू लगेच होकार का नाही दिला? मीतने विचारलं. मला तुझं मत जाणून घ्यायचं होतं मीत, आणि माझी विशलिस्ट आहे म्हणून मी माझ्या गोष्टी तुझ्यावर लादू नाही शकत. माया त्याच्याकडे पाहत म्हणाली. त्याला जाणवलं की माया मीतच्या मताला जास्ती महत्त्व देत होती, ना की तिची फक्त विशलिस्ट पूर्ण होत आहे म्हणून ग्रँड लग्नासाठी तयार होत होती. त्याच्या मनात अभिमान आणि प्रेमाचा एक नवा भाव जागा झाला. माया, जी त्याच्यासाठी फक्त एक साथीदार नव्हती, तर त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवणींचा आणि स्वप्नांचा एक भाग होती. त्याने मायाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर आनंदाचा प्रकाश दिसत होता. तिच्या डोळ्यात एक चमक होती, जणू ती स्वप्नात वावरत होती. माया, तुझ्या प्रत्येक स्वप्नाचा भाग होणं हे माझ्यासाठी खूप खास आहे, आणि आता तुझ्या स्वप्नातल्या या ग्रँड लग्न सोहळ्याचा प्रत्यक्षात अनुभव घेण्याची वेळ आली आहे. मीतने तिचा हात हातात घेतला आणि मृदू हसत म्हणाला. मायाच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. मीत, माझं स्वप्न पूर्ण होत आहे हे फक्त तुझ्यामुळे शक्य आहे. तू माझं स्वप्न केवळ स्वीकारलं नाहीस, तर त्यातल्या प्रत्येक क्षणाला खास बनवलं आहेस. तिने हलक्या आवाजात उत्तर दिलं. त्यावेळी त्यांना दोघांनाही कळून चुकलं की हे फक्त एक लग्न नव्हतं, तर एकमेकांवरचं त्यांचं प्रेम, आदर आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या प्रवासाची खरी सुरुवात होती. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा, आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.